नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिलं संच सेट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। संच लिहिण्याच्या पद्धती आज आपण पाहणार आहोत। संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत। पहिली पद्धत आहे यादी पद्धत, तिलाच लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड असे म्हणतात। आता ही पद्धत काय आहे तर या पद्धतीमध्ये संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात आणि प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकामध्ये स्वल्पविराम देतात। यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक आहे। उदाहरणार्थ 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच यादी पद्धतीने लिहायचा असेल तर आपल्याला माहिती आहे विषम संख्या 1 ते 10 मधल्या 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे आणि ए हा संच या ठिकाणी 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच कसा लिहिलाय महिरपी कंसामध्ये या ठिकाणी पहिला घटक 3 लिहिलाय, नंतर स्वल्पविराम 5 स्वल्पविराम 7 स्वल्पविराम 9। आता या ठिकाणी म्हटलेल्या आहे घटकांचा क्रम बदलला तरी चालतोय, म्हणजे हे 4 घटक कसेही लिहा तुम्ही, 7 3 5 9 लिहा, पहिल्यांदा 5 लिहा, नंतर 3 लिहा, नंतर 7 लिहा, असं चालू शकते। या ठिकाणी क्रम बदलून लिहिलेला आहे आणि या ठिकाणी स्वल्पविराम दिला नसता तर 3579 संख्या झाली असती, इथं 7359 संख्या झाली असती। म्हणून या ठिकाणी वेगळा प्रत्येक घटक वेगळा आहे, 3 वेगळा आहे, 5 वेगळा आहे, हे दिसण्यासाठी घटकामध्ये स्वल्पविराम दिलाच पाहिजे, लक्षात आलं। त्यानंतर जसं रिमेंबर शब्द आहे REMEMBER, या ठिकाणी आर अक्षर आहे, रिपीट झालेला आहे, 2 वेळा आलेला आहे, एम 2 वेळा आलेला आहे, ई 2 वेळा आलेला आहे। आता या ठिकाणी या शब्दातील अक्षर लिहायचे असतील तर डबल अक्षर रिपीट झालेलं अक्षर पुन्हा लिहायचं नाही, ते एकदाच लिहायचं। किती वेळा रिपीट आहे, 2 वेळा म्हणून 2 वेळा लिहायचं नाही, एकदाच लिहायचं। आर 2 वेळा एकदा लिहिलं, त्यानंतर ई एम आणि बी, एम या ठिकाणी 2 वेळा आहे, REMB ही अक्षर आहेत, म्हणजे रिमेंबर हा शब्द यावरून तयार झाला आहे, REMBER। ओके, असा लिहितात येते रिमेंबर या शब्दात REM हे अक्षरे एकापेक्षा अधिक वेळा लिहिले आहेत, REME। ओके, आली असली तरी संचात ती एकदाच लिहिली पाहिजेत। ओके, ही पहिली पद्धत। यादी पद्धत म्हणजे लिस्टिंग मेथड, म्हणजे यादी करणं। आपण ज्या पद्धतीनं बाजारामध्ये जाताना एक 40भर वस्तू आणायच्या असतील तर आपण यादी करतो त्याची, अशी यादी म्हणजे एक वस्तू लिहिली स्वल्पविराम, दुसरी वस्तू लिहिली स्वल्पविराम, अशाच पद्धतीनं यादी पद्धतीनं हा संच लिहिला महिरपी कंसामध्ये। ओके, त्यानंतर गुणधर्म पद्धती। ही गुणधर्म पद्धती रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म ती काय आहे तर या पद्धतीत घटकांची यादी करत नाहीत, जशी यादी पद्धतीमध्ये घटकांची यादी करतात तशी ती यादी करत नाहीत, पण संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्यापुढे उभी रेघ काढतात आणि या उभ्या रेघेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात। उदाहरणार्थ ए बरोबर महिरपी कंसामध्ये x, आता x हा घटक आहे, ए या संचातला x हा घटक आहे आणि या घटकावर काय बंधन आहे, या घटकाचा काय गुणधर्म आहे तर उभी रेषा लिहायची आणि x हे चल काय आहे हे आपण लिहायचं आहे। या चलाचा गुणधर्म x काय आहे, चा घटक आहे, म्हणजे x ही नैसर्गिक संख्या आहे, हा घटक असणे आपण चिन्ह पाहिले, हे घटक असणे। आणखी काय आहे x, याचा गुणधर्म किंवा x वर बंधन, x वर बंधन आहे ते x 1 पेक्षा मोठा आहे आणि x हे 10 पेक्षा लहान आहे। याचे वाचन ए चे घटक x असे आहेत की ए चे x घटक, हा घटक x असे आहेत की x ही 1 व 10च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे। ओके, असं लिहितात। त्यानंतर दुसरं उदाहरण असं आहे बी बरोबर महिरपी कंसात x उभी रेषा, x ही 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे, महिरपी कंस पूर्ण, यामध्ये 1 ते 10 मधील सर्व मूळ संख्यांचा समावेश होईल, परंतु बी हा संच महिरपी कंसात 2 3 5 7 म्हणजे 1 ते 10 मधील मूळ संख्या, म्हणजे तिचा अवयव पडत नाही तर त्याच संख्येने त्या संख्येला भाग जातो, 2 2 ला, 3 3 ला, 5 5 ला, 7 7 ला, तिचा अवयव पडत नाहीत म्हणून तिला मूळ संख्या म्हणायचं। 2 3 5 7 हा यादी पद्धतीनं आपण लिहिलाय बी हा संच, पण गुणधर्म पद्धतीनं बी बरोबर महिरपी कंसात x काय आहे 2 3 5 7 यापैकीच आहे, पण तिच्यावर बंधन काय आहे, x ही उभी रेषा, त्यानंतर x वर असणारा गुणधर्म, x ही 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे, 2 3 5 7 ह्या x मधील मूळ संख्या आहेत। ओके, त्यानंतर q हा परिमेय संख्या संच गुणधर्म पद्धतीने पुढील प्रमाणे लिहितात। q बरोबर महिरपी कंसात p भागिले q, कारण परिमेय संख्या p भागिले q स्वरूपातच लिहायची असते।
या ठिकाणी पी भागिले क्यू उभी रेषा पी आणि क्यू काय आहेत? पी सुद्धा या ठिकाणी आयचा घटक आहे आणि क्यू सुद्धा आयचा घटक आहे. आय म्हणजे पूर्णांक संख्या, पी पूर्णांक संख्या आहे, क्यू पूर्णांक संख्या आहे आणि क्यू मात्र क्यू इज नॉट इक्वल टू 0. क्यू शून्य नाही म्हणजे पी भागिले क्यू या परिमेय संख्येचा छेद क्यू हा शून्य झाला तर संपूर्ण ती परिमेय संख्या शून्य होते म्हणजे परिमेय संख्येचं अस्तित्व राहत नाही. म्हणून क्यू बरोबर पी भागिले क्यू उभी रेषा पी आणि क्यूवर गुणधर्म कोणता आहे? ते दोघी पण इंटिजर्स आहेत म्हणजे परिमेय संख्यांच्या पूर्णांक संख्यांचे घटक आहेत आणि क्यू शून्य असता कामा नये. याचे वाचन पी भागिले क्यू या स्वरूपाच्या अशा संख्या आहेत की पी ही कोणतीही पूर्णांक संख्या आणि क्यू ही शून्योत्तर पूर्णांक आहे. पी कोणती पण पूर्णांक संख्या आहे पण क्यू मात्र शून्य नसलेली पूर्णांक संख्या आहे. ओके, या ठिकाणी हे उदाहरण आहे. काही संच दोन्ही पद्धतीने लिहिलेत, गुणधर्म पद्धतीनं आणि यादी पद्धतीनं. ए बरोबर संच महिरप कंसात एक्स उभी रेषा एक्स काय आहे? डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे. DIVISION डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे. हा गुणधर्म पद्धती. याची यादी कशी केली आहे? ए बरोबर डी स्वल्पराम आय स्वल्पराम व्ही स्वल्पराम एस स्वल्पराम ओ स्वल्पराम एन. आय 3 वेळा आहे, एकदाच लिहिलं आहे. ओके, अशा पद्धतीनं ए बरोबर DIVSON. एकदा घटक एकदाच लिहायचा, रिपीट झालेला पुन्हा लिहायचा नाही. ए बरोबर महिरप कंसात DIVSON. ओके, बी बरोबर महिरप कंसात वाय उभी रेषा वाय ही संख्या अशी आहे की वाय वर्ग बरोबर 9. बी बरोबर महिरप कंसात वाय वर कोणता गुणधर्म आहे? ही वाय ही संख्या अशी आहे की वाय वर्ग बरोबर 9 आहे म्हणजे 9चं वर्गमूळ -3 आणि 3 आहे. ओके, -3चा पण वर्ग 9 आणि 3चा पण वर्ग 9 आहे म्हणून बी बरोबर महिरप कंसात -3 आणि 3. ओके, -3 आणि 3. आणि सी महिरप कंसात झेडचा गुणधर्म झेड ही 5च्या पटीतील 30पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. हिचीच यादी पद्धत सी बरोबर महिरप कंसात 5च्या पटीतल्या 30पेक्षा लहान म्हणजे 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 5 6 30 का चालत नाही? 30पेक्षा लहान आहे म्हणजे 5 10 15 20 25 स्वल्पराम द्यायचा गुणधर्म पद्धतीत आणि हेच संच यादी पद्धतीत असे लिहिले आहेत. ओके, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. There are 2 methods of writing sets. First method, listing method or roster method. In this method, we write all the elements of a set in curly bracket. In curly bracket means महिरपी कंस. Curly bracket. Each of the elements is written only once and separated by commas. The order of an element is not important, but it is necessary to write all the elements of the set. Okay. For example, the set of odd numbers between 1 and 10 can be written as A is equal to in curly bracket 3, 5, 7, 9. Okay, these are odd numbers between 1 and 10. Okay, here not order of an element is not important. So set A can be written as A is equal to in curly bracket 7, 3, 5, 9. Okay, or 5, 3, 9, 5. Okay. Order is not important, but all elements of the set is necessary. If an element comes more than once, then it is customary to write that element only once. For example, in the word remember, here are how many times? 1 and 2. M how many times? 2 times. E how many times? 2 times. Here R repeated letter, M repeated letter, E repeated letter. The letters R, M, E are repeated more than once. So the set of letters of this word is written as A is equal to in curly bracket R, E, M, B. Okay. Second method, rule method or set builder form. In this method, we do not write the list of elements, but write the general element using variable followed by a vertical line or column, and write the property of the variable. For example, A is equal to in curly bracket x. This is vertical line. What is x?
x is an element of n. Okay, and what is x? How x? X is a less than 10 and greater than 1, and read as set A is the set of all x such that x is a natural number between 1 and 10. Okay. Again, for example, second example, b is equal to in curly bracket x. Here vertical line. What is property of x? X is prime number between 1 and 10. Okay. The prime numbers are between 1 and 10 are 2, 3, 5, 7. Okay. Set B contains all the prime numbers between 1 and 10. So by using listing method, set B can be written as b is equal to in curly bracket 2, 3, 5, 7. Okay. Q is the set of rational numbers which can be written in the set builder form as q is equal to in curly bracket p upon q. P upon q is a rational number. What is condition on p and q? This is vertical line. P and q are elements of I. I is integer numbers, and here denominator is q and q is not equal to 0. Okay, and read as q is the set of all number in the form of p upon q such that p and q are integers where q is non-zero number. Q is non-zero number. Okay. Some illustrations in the following examples. Each set is written in the both methods. Rule method here, set builder form method, or listing method here, or roster method. Okay. Example first. A is equal to in curly bracket x, vertical line. What is property on x? X is letter of the word D, I, V, I, S, I, and division. Listing method, here I repeated. Write only one times. A is equal to in curly bracket D, I, V, S, O, N. Okay. Here 6 letters. Here 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 letters. Okay. I repeated 3 times. Then second B is equal to Y in curly bracket Y. What is the property on Y? Y is number such that y square is equal to 9. What is the listing method of that rule method? B is equal to in curly bracket minus 3 and 3. Why? The square of minus 3, 9. The square of 3, 9. Therefore, y is equal to minus 3 plus 3. Okay. C is equal to in curly bracket Z. Z is the multiple of 5 and is less than 30. C is equal to 5, 10, 15, 20, 25. Okay. Here multiple of Z is multiple of 5 and less than 3. Multiple of 5, second 10, third 15, fourth 20. Here fifth number 25. 25 is less than 30. This is rule method. This is listing method. C is equal to 5, 10, 15, 20, 25. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा. या ठिकाणी भोसले सर जाकले हे चॅनल इंग्रजीमध्ये भोसले सर जाकले अद्याप हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. बेल आयकॉन द्या आणि हा व्हिडिओ लाईक करा. आपल्या विद्यार्थी मित्रांना या चॅनलची लिंक पाठवून त्यांनाही याचा लाभ द्या आणि तुमच्या सहित त्यांचीही गुणवत्ता वाढव. धन्यवाद मित्रांनो.